महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जगातील बहुतांश देशाच्या राज्यघटनांचा अभ्यास करून भारताची राज्यघटना लिहिली आणि 26 जानेवारी 1950 रोजी आपण भारतीय संविधानाचा स्वीकार केला. या दिवसापासून भारतात प्रजासत्ताक राज्याची अंमलबजावणी सुरू झाली. यामुळे दरवर्षी 26 जानेवारीला आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतो. यंदाचा 77वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहामध्ये देशभर साजरा करण्यात आला. यानिमित्त पुण्याजवळील फुलगाव येथील लोकसेवा प्रतिष्ठान संचलित लोकसेवा कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये लोकसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे यांच्या संकल्पनेतून कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक कुलदीप छाबियाने यांच्या हस्ते महाविद्यालयामध्ये ध्वजारोहण करण्यात आलं. ध्वजारोहणाचा कार्यक्रम भारत सरकारच्या ध्वजसंहितेनुसार करण्यात आला. ध्वजारोहणापूर्वी संविधानामधील उद्देशिकेचं सामूहिक वाचन करण्यात आलं. या कार्यक्रमासाठी अभय भंडारी, अभिमन्यू चोंधे, रमाकांत गायकवाड, गणेश चौधरी आणि लोकसेवा प्रतिष्ठानचे सचिव विलास कसबे प्रथम व द्वितीय वर्षाचे विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ओंकार मस्के यांनी केलं. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी लोकसेवा शैक्षणिक संकुलाचे संचालक व महाविद्यालयाचे प्राचार्य नरहरी पाटील यांचे मार्गदर्शन लाभले, तर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोलाचं सहकार्य केलं.